एका खळबळजनक बातमीकडे, कारण भारतात एका खळबळजनक कटाचा पर्दाफाश झालाय। भारताला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवण्याचा प्लॅन आखला जातोय। कसा उधळला गेला हा सगळा कट आणि हा कट नेमका कुठे कसा शिजत होता बघूया। मिशन इस्लाम 2047 भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा पर्दाफाश, उधळला कट, देशभरात खळबळ। देशातच एक प्रचंड मोठा कट शिजतोय ज्याचा तुम्ही आम्ही विचारही केला नसेल। हा कट आहे भारताला 2047 पर्यंत मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा। त्यासाठी देशातल्या काही कोपऱ्यांमध्ये ट्रेनिंगही सुरू झालंय। या कटाचा पर्दाफाश झाला तो बिहारमधल्या पटनामध्ये। इथे चक्क जय महाराष्ट्र, मी मराठी माणूस प्रदीप। ह्या ज्या बातम्या तुम्ही ऐकल्यात, ह्या ज्या व्हिडिओ तुम्ही पाहिल्यात, हे सत्य मी तुम्हाला सगळं सांगतो। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती बोललं पाहिजे, कारण हे होतंय, हे खरोखर होतंय, हे आपल्या आजूबाजूला होतंय, पण आपल्याला ते दिसत नाही, आपल्याला ते जाणवत नाही, आपल्या ते निदर्शनास येत नाही, आपल्या ते निदर्शनास आणलं जात नाही। पण याचं कुठंतरी काम मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, हे आपल्या सगळ्यांना विसरून चालणार नाही। सगळं सविस्तर मी तुम्हाला सांगतो। अतिशय धक्कादायक गोष्ट आहे, म्हणजे काय साधी गोष्ट नाहीये। एक त्यांचे सगळे मनसुबे आहेत ना, किंवा हे जे त्यांच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते करतायत आणि एक धक्कादायक गोष्ट आहे, मी ती तुम्हाला शेवटला सांगतो की या सगळ्याच्या मागे कोण आहेत। या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर बोलूया। जरा सुरुवात करूया आपण एक महत्त्वाच्या गोष्टीपासून की भारताला मुस्लिम राष्ट्र बनवायचं आहे असं इथल्या स्थानिक मुसलमान जे आहेत आपल्या भारतातले, त्यांचे एक स्वप्न आहे किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की या जगावरती आमच्या अल्लाने आम्हाला सांगितलंय की या जगावरती सगळीकडे आमचं राज्य असलं पाहिजे, आपलं राज्य असलं पाहिजे। आणि त्यांच्या त्या सगळ्या वृत्त्या, त्यांच्या ती जी शिकवण आहे सगळी की इथं हिंदू हा राहिला नाही पाहिजे, हे देश आपला आहे, हा भारत देश आपल्या पूर्वजांचा आहे आणि तो आपलाच राहिला पाहिजे, असं काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये आहे। आता तुम्हाला खरं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्टीकडे येऊया हळूहळू। PFI नावाची संघटना, जी संघटना नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने बॅन केलं आपल्या देशामध्ये। ही संघटना काय करायची तर ही उग्रवादी संघटना आहे। जसं बाहेर आपण जैश ए मोहम्मद, आयसिस किंवा ह्या ज्या सगळ्या लष्कर ए तोयबा वगैरे ह्या ज्या सगळ्या मोठ्या मोठ्या आतंकवादी संघटना ज्या आपण ओळखतो, तशाच प्रकारची छोटीशी भारतातली संघटना, त्यांच्याच विचारांवर चालणारी उग्रवादी संघटना आहे। आता ही संघटना एवढ्या भयंकर प्रमाणे काम करते, साऊथ मध्ये, केरळामध्ये किंवा हे पश्चिम बंगाल असो किंवा जिथं जिथं मुस्लिम बहुल भाग आहे, हैदराबाद वगैरे, इथं ही लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये आपला उग्रवाद करतात। कारण आपण मुंबईमध्ये जरी मुंबईच्या घेतलं तरी अनेक यातली लोक त्यांच्या संघटनांशी त्यांचे लागेबंदे असतात किंवा ही सगळी देशातला जो अर्धा मुस्लिम आहे तो त्या संघटनेशी जोडलेला आहे। त्या सगळ्या गोष्टीची धोका पाहता मागच्या सरकारने PFI वर बंदी घातली, पण ही लोक शांत बसणारे नाहीयेत। त्यांनी आता एक सत्र चालू केलं की जो आमच्या मुस्लिम समाजाच्या विषयी बोलेल, आमच्या धर्माविषयी कोणी बोलेल, मग तो इन्फ्लुएन्सर असेल, मग तो युट्यूबद्वारे बोलेल, इंस्टाग्रामद्वारे, म्हणजे जसं आपण आता बोलतोय, किंवा कुठलाही नेता असेल, कोणी असेल, तर यांना आता मारायचं डायरेक्ट, त्यांना ठेवायचं नाही। आणि त्यांना अशा धमक्या दिल्यानंतर तिथल्या प्रशासनाला घाबरवायचं, तिथल्या सरकारला घाबरवायचं आणि त्यांना दाखवून द्यायचं की आपली ताकद काय। आणि हळूहळू या सगळ्या मुस्लिम राष्ट्राच्या दिशेने आपण वाटचाल करायची, असा त्यांचा मनसुबा। आता ते कशी वाटचाल करतात ते त्या सगळ्या तुम्हाला गोष्टी सांगतो मी, त्या बारीक गोष्टींना ऐका तुम्ही। जे आपल्यातले जे अनेक जण जे लिबरांडू हिंदू आहेत आणि ते या सगळ्या लोकांना जे मतदान करताय ना, तुम्हाला माहित नाही यांच्या नाकाखाली काय चालू आहे, ते सगळ्या गोष्टी बोलूया। ही PFI नावाची संघटना आता पुन्हा एकदा उग्रवाद करायला लागले, पुन्हा एकदा ते डोक्यावर काढायला लागलेत। जे केरळामध्ये जे मतदान पडतं राहुल गांधींना, किंवा त्यांचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, किंवा बंगालमध्ये, ही सगळी लोक त्यांना सपोर्ट का करतात? मुस्लिमांचं मतदान नेहमी काँग्रेसलाच का असतं? मुस्लिमांचं मतदान नेहमी डाव्या विचारसरणीच्याच लोकांना का असतं? कारण ती त्यांच्या सगळ्या गोष्टींना मदत करत असतात, त्यांना ताकद देत असतात। आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपण राहतो लोकशाहीच्या देशामध्ये, भारतामध्ये। इथं निवडणुका कशा होतात तर 18 वर्ष पूर्ण झालेला एखादा भारतीय असेल तर तो त्याचं मतदान कार्ड काढू शकतो। ते मतदान कार्ड काढल्यानंतर तो आपलं मत तिथं देऊ शकतो। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या समाजाची मेजॉरिटी जास्त, ज्या धर्माची मेजॉरिटी जास्त, एकंदरीत डाव्या आणि उजव्या विचारसरणीची मेजॉरिटी जास्त, त्यांचं सरकार स्थापन होईल। आता ह्या निवडणुकीमध्ये, ह्या जी आता लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये पाहिलं की ही सगळी लोक कशी एकवटली, यांनी एकवटून कसं मतदान केलं, काय काय नक्की केलं, प्रत्येकाने कशा सगळ्या गोष्टी केल्या, त्या आपण सगळ्या पाहिल्या। आणि कुठेतरी धक्का देताना या भाजपाच्या सरकारला किंवा नरेंद्र मोदींच्या महायुतीच्या सरकारला आपण सगळ्यांनी पाहिलं। आता त्यांचा महत्त्वाचा मनसुबा काय असतो तर त्यांच्यामध्ये
म्हणजे त्यांच्या वैयक्तिक, आज आपण हिंदू आहे, आपण हिंदू काय समजतो, चल बाबा आपल्याला 2 पोरं झाली बस झाली, म्हणजे कसं आहे आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो, आपल्या कौटुंबिक जे प्लॅनिंग्स असतात, आपले मुलं 2 असतील तर बाबा त्यांच्यावरती व्यवस्थित सगळ्या गोष्टी खर्च करता येतील, त्यांचं भविष्य चांगलं घडवता येईल. पण त्यांच्यामध्ये त्यांच्या धर्माचं किंवा त्यांच्या धर्माचं असं सांगणं आहे की आम्ही कितीही मुलं काढू शकतो, आम्ही जेवढी मुलं काढू तेवढी आमची लोकसंख्या वाढेल, आमची जेवढी लोकसंख्या वाढेल तेवढं आम्ही ताकदीनं आमचा धर्म वाढवू शकतो. या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्या कुराणमध्ये किंवा त्यांच्या त्या सगळ्या शिकवणीमध्ये त्यांना शिकवल्या जातात. आणि या सगळ्या गोष्टी भारताच्या लोकशाहीला अत्यंत धोकादायक आहेत. कारण ज्या प्रकारे मागच्या काही वर्षांमध्ये मुस्लिम सगळ्या लोकसंख्येची वाढ झाली आणि हिंदू लोकसंख्या घटले, हे पाहता भारताला सगळ्यात मोठा धोका आहे. आता तुम्ही म्हणाल की हा तर सगळा सर्व धर्म सहिष्णू असा हा देश आहे, सर्व धर्म सहिष्णू आहे ना, पण हिंदू सर्व धर्म सहिष्णू पाळतोय, त्याला समजते की बाबा असं काही नाही, आपलाच देश आहे. पण यांचे काही वेगळेच विचार आहेत. यांचं असं म्हणणं आहे की आपली मेजॉरिटी वाढल्यानंतर नेहमी आपलंच सरकार इथे येत राहील, इथं आपलंच सरकार आल्यानंतर आपल्या धर्माची इथं वाढ केली जाईल, हिंदूंना इथं मारलं जाईल, त्यांची देवदेव सगळी फोडली जातील आणि या भारतावरती मुस्लिम राष्ट्र म्हणूनच आपण सगळे अधिकार मिळवू. थोडंसं सविस्तर सांगायचं तर पाकिस्तानमध्ये जाऊया, थोडंसं सविस्तर सांगायचं तर बांगलादेशमध्ये जाऊया. ही जी वरची सगळी राष्ट्र होती, आजही तिथं आपल्या हिंदू मूर्त्या, आपली हिंदू देवळं सगळे सापडतात. म्हणजे तिथं आपली हिंदू सभ्यता होती. पण त्यांनी त्यांच्या सगळ्या गोष्टी करून आज 1 ते 2% हिंदू समाजाला आणून ठेवलंय. आणि या भारतीय सरकारने अमित शाह आणि CAA कायद्याखाली त्या सगळ्या लोकांना इथं आणण्यात आलं आणि इथं त्यांना आता भारतीय नागरिकत्व दिलंय. ही गोष्ट तुम्हाला ऐकायला साधी वाटत असेल आपल्याला, पण ही किती खतरनाक आणि किती भयंकर गोष्ट आहे जी 2047 पर्यंत त्यांना घडवायची आहे. आणि 2047ला त्यांना भारताला मला असं वाटतं मुस्लिम राष्ट्र करायचं. आता ते कसं करायचं त्याच्याविषयी होती. एक तुम्हाला पॉईंट मी सांगितला की लोकशाहीच्या मार्गे त्यांचं सगळ्या गोष्टी चालेल, लोकसंख्या वाढवायच्या, लोकसंख्या वाढलं की आपोआप आपलं मतदान वाढतंय, मतदान वाढल्यानंतर आपल्याला या सगळ्या लोकांना डाव्या विचारसरणीच्या पक्षांना, मध्ये काँग्रेस असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये पवार साहेब असतील, आता उद्धव ठाकरे पण त्यांच्या दिशेने गेलेत, म्हणजे त्यांना सगळं मुस्लिमांचं मतदान झालेलं आपण सर्वांनी पाहिलं. कारण ही सगळी डाव्या विचारसरणीची लोक आहेत, ही सगळी त्यांना मदत करणारी लोक आहेत, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आता सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशातले बौद्ध लोक हे खास करून मुसलमानांच्या प्रेमात पडतात किंवा त्यांना सपोर्ट करतात, त्यांना पाठिंबा देतात. आणि कुठेतरी त्यांची एक तिकडे युनिटी चालू आहे की हिंदू धर्माला हरवायचं, हिंदू धर्माच्या लोकांना आपण हे करायचं नाही, आपल्याला ते आवडत नाहीत आपल्याला. या सगळ्या गोष्टी आपण सोशल मीडियावरती देखील पाहतो. अनेक ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण पाहताना त्यांचे जे नेते असतात सगळे हे बौद्ध समाजाचे किंवा हे दलित समाजाचे, ही सगळी लोक नेहमी आपल्या लोकांवरती तुटून पडतात, आपल्या लोकांवरती सगळ्या गोष्टी करत असतात आणि त्यांची तिकडे कुठेतरी ताकद वाढवत असतात. या सगळ्या गोष्टी आपण होताना पाहतोय. तेही फार धोकादायक आहे. कारण जो बौद्ध समाज हा हिंदूच आहे, जो बौद्ध समाज हा हिंदूंशी संलग्न आहे, तो समाज त्याच्या काही अनेक चुकीच्या गोष्टींमुळे आज तो त्या बाजूला जाऊन बसलाय आणि तिकडून इकडे शिंतोडे उडवतोय. ही बाब खरोखर चुकीची आहे. कारण या सगळ्या स्लो पॉइझनच्या गोष्टी आहेत, हळूहळू अनेक वर्षानंतर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी जाणवायला लागतील. त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की भारत सरकारनं हम दो आणि हमारे दो जसा मागचा कायदा होता, म्हणजे तो कायदा फक्त हिंदूंसाठीच होता की हिंदूंनीच 2 पोरं काढायची, बाकीच्यांना काय हे नाहीये. पण भारत सरकारने याच्यावर कठोर कारवाया केल्या पाहिजेत, कठोर काही नियम बनवले पाहिजेत की ज्याची 2 अपत्य फक्त असतील तोच भारताच्या लोकशाहीमध्ये मतदान करू शकतो. त्याशिवाय या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी थांबणाऱ्या नाहीयेत. कारण हे ज्या प्रकारे सगळं स्प्रेड केलं जात आहे, ज्या प्रकारे सगळं वाढवलं जात आहे, ते अत्यंत धोकादायक आहे. आता या झाल्या लोकशाहीच्या मतदानातल्या गोष्टी. पण पुढे जाऊन वक्फ बोर्ड, जो वक्फ बोर्ड त्यांचा आहे तुम्हाला अनेकांना माहिती असेल, त्या वक्फ बोर्डाची मेन त्यांचं एक मोटिव्ह काय आहे किंवा त्यांना काय करायचंय, तर वक्फ बोर्ड हे इथल्या संस्था, इथल्या जमिनी, इथल्या हिंदूंच्या अनेक प्रॉपर्ट्या असतील, जमिनी असतील, त्याच्यावरती हक्क सांगून त्यांच्याच कोर्टामध्ये त्या केसेस लढवल्या जातात. वक्फ बोर्डाचं वैयक्तिक कोर्ट असतं, त्याला कुठलं सुप्रीम कोर्ट वगैरे नाही, तेच त्यांचे निकाल देतात. आता त्यांच्या बाजूनच देणार. या सगळ्या गोष्टी करून भारतातली प्रॉपर्टी आपल्याकडे जेवढ्या जास्तीत जास्त येता येईल, जेवढ्या आपण जमिनी घेऊ, जेवढ्या आपल्या प्रॉपर्ट्या करू, तेवढा आपली ताकद वाढेल. आणि याला इतिहास आहे. कारण जो प्रशासक, जो राजा सगळ्यात जास्त जमीन घ्यायचा, त्याचं तेवढं राज्य वाढायचं. तशाच पद्धतीचं हे देखील स्लो पॉइझन सगळीकडे चालू आहे. हे जे वक्फ बोर्ड करतंय, या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक आहेत. तुमच्या आजूबाजूला जर एखादं समज आपलं सातारा नावाचं आपण शहर पकडूया, सातारा आहे, साताराच्या
आजूबाजूला सगळं समजा वक्फ बोर्डाने जमिनी विकत घेतल्या, काहीच ठेवलं नाही, आणि मधला राहणारा साताऱ्यातला हिंदू, एक उदाहरण दिलं मी तुम्हाला साताऱ्याचं, तर मग मात्र गोष्ट कशी असेल, काय असेल? म्हणजे या सगळ्या गोष्टी किती धक्कादायक आहेत. वक्फ बोर्ड रद्द व्हावं ही माझी वैयक्तिक मागणी आहे, सर्व हिंदूंची मागणी आहे, आणि याच्यासाठी मुसलमानांनी देखील सहाय्य केलं पाहिजे. अशी कोणाची जमीन आपण बळकावायला लागलो तर हे आपल्या संविधानात बसतं का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे हे जे बाकीचे दलित समाज जो त्यांना मला असं वाटतं सपोर्ट करतोय, त्यांनी जरी विचार करावा की या सगळ्या गोष्टी लोकशाहीच्या आपल्या सगळ्या संविधानामध्ये बसतात का? असं काहीतरी काँग्रेसच्या काळामध्ये त्यांनी हा वक्फ बोर्ड स्थापन केला, त्यांना मोठं केलं. काँग्रेसनेच या देशातल्या या सगळ्या हिंदूंवरती अन्याय अत्याचार करण्याचं काम आणि या अशा संघटनांना इथं थोपवणं, इथं वाढवणं, त्यांची विचारसरणी अशी करणं, ती लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांना पैसा देणं, त्यांना सपोर्ट करणं, पाठिंबा करणं, या सगळ्या गोष्टी या सगळ्या लोकांनी केलेत. त्याचा इतिहास आहे, पूर्णपणे वाचा, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. हे इतकं चित्र भयंकर आहे की खरोखरच मी तुम्हाला खोटं नाही सांगत, जर असे काही कडक सरकारने नियम काढले नाहीत तर भारत 2047 पर्यंत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित केलं जाईल, एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला देखील अनेक यातली कारणं माहित असेल की कसं कसं या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तुम्हाला काय वाटतं? सगळ्या गोष्टी मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली, खरोखर महत्त्वाची व्हिडिओ आहे. अनेकांपर्यंत शेअर करा, प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचू द्या. आणि कुठंतरी सरकारनं, आणि एक लक्षात घ्या, जोपर्यंत मोदी सरकार आहे ना, जोपर्यंत उजव्या विचारसरणीचं सरकार आहे ना, तोपर्यंतच हा देश प्रगती करू शकतो. ज्या दिवशी या देशामध्ये मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित केलं जाईल, जसं ते गाझामध्ये तिकडं इस्रायलमध्ये युद्ध होतंय, त्या इराण या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये जे सगळे युद्ध आणि या सगळ्या गोष्टी होत राहतात, कारण ते हा धर्म नेहमी कॉन्फ्लिक्टमध्ये अडकलेला असतो. या सगळ्या गोष्टी आपल्या भारतामध्ये होतील. इथल्या शांतता भंग केली जाईल, इथल्या हिंदूंवरती अन्याय अत्याचार केला जाईल. माझं सगळ्यात वैयक्तिक मत आहे की भारत हा एकमेव हिंदूंचा देश आहे, त्याला उलट हिंदू राष्ट्र घोषित केलं पाहिजे, आणि ते झालंच पाहिजे. कारण आम्ही जर 54 देश जर तुम्ही सगळ्या मुस्लिम लोकांनी घेतले असतील तर एक देश हिंदू राष्ट्र का नसावा? याच्यावरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे हा मला देखील वैयक्तिक प्रश्न पडतो, पण आपल्यातलेच काही घाणेरडी लोक यांना मदत करतात आणि यांना पाठिंबा देतात, त्याच्यामुळे यांना ताकद मिळते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.